आणि श्री गणेश झालाय श्री स्फोट या संघाचा चौकारांनी. चला ओम साई मनवेलपाडा विरुद्ध श्री गणेश श्री स्फोट हा संघ एक मोठी लढत आणि पहिलाच श्री गणेश झालाय वैभव पाडवे याच्या बॅट मधून आलेला चौकार आणि गोलंदाजी मारा विचार करता VPL ची स्पर्धा साहिल श्री स्फोट या संघाकडून खेळत होता. एक चेंडू आणि 4 धावा. फुलटा चेंडू विरकावून देण्याचा प्रयत्न आणि एकेरी धावेने संतुष्ट. चला 2 चेंडू आणि 5 धावा. खोलवटप्प्याचा चेंडू धावसंख्येचा विचार केला तर एकेरीने भर. 3 चेंडू 6 धावा. हलक्या हाताने खेळला फटका. 4 चेंडू आणि 7 धावा. हलक्या हाताने खेळला फटका. एकेरी धावेने धावसंख्येत भर. पाच चेंडू 8 धावा. मोठा फटका घेण्याच्या वेळेला फिरकावून दिला सीमारेषा पार. कमांड जे पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावा. थँक्यू. चला पॉवर प्ले साठी कॉल दिला पंचांनी. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 1-2 म्हणजे 12 धावा. धावा. नो+1 ओके. नो+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 14. आणि चला स्वराज्य प्रीमियर लीग आहे सुपर हिट. पुढील येणारा चेंडू असणार आहे श्री स्फोट या संघासाठी ऍज इट इज फ्री हिट. आणि बॅटने ए स्टेजच्या दिशेने हलक्या हाताने चेंडू खेळला. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. कम ऑन डीजे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 19. 19 धावा. 2 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा नो चेंडूचे सांगता नो+1 अशा 2 धावा ऍज इट इज. वॉल धावसंख्या पोहोचलेली आहे 21. चला चला पुढील येणारा चेंडू असणार आहे श्री स्फोट या संघासाठी फ्री हिट. फ्री हिट. फ्री हिट. धावसंख्या 21. 2 चेंडू 21 धावा. काय काढलंय
यष्टीरक्षकाची 7 कुठे पूर्णपणे नाही भेटताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22. 3 चेंडू 22 धावा. तर या नावारीचा षटक आहे, एक महत्वाचा षटक आहे. आणखी पॉवर प्ले घेतलाय, पॉवरफुल बॅटिंग दिसेल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकेरी धावेने संतुष्ट. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण. स्टेटच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा पार. बॉल गेलाय खांडीला आणि फाटा फुटलाय शेंडीला. वेदांच्या बॅट मधून गेलाय चौकार. कमान डीजे. (28 रन ऑन बोर्ड, 28 धावा, 14 डीबीएनच्या सॉफ्टवेअर मधून आपण बघू शकता. करंट रन रेट आहे तो 14. डीबीएनच्या माध्यमातून आता सर्व बघू शकता की 5 दिवस ओनर चेंज झाले आणि आता फ्रंटला बघू शकता की कॅमेरामॅनची भूमिका स्वतः ओनर प्रवीण दादा पाटील निभावताना बाबू दिसतोय आपल्याला फ्रंट कॅमेरा. तो नाही दिसू शकत कारण की कॅमेरामॅन कधी फ्रेम मध्ये नाही येत. दुसऱ्यांना फ्रेम मध्ये कसं कॅप्चर करायचं हे त्यांना बरोबर माहिती असतं. धावसंख्या 28. आता गोलंदाजी मारवर एक सूरज. पहिला 9 चेंडूची सांगता आणि 9 एक अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होताना धावसंख्या 29. 29 धावा. 29. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. थ्रो बघा. बायको करा चकणी पण मेवणी असू द्या चिकनी. चकनी सॉरी कारण की मेवणी चकणी असली ना तर मेवणीला कसं नीट बघतात. बायकोपेक्षा जास्त नजर चाललीवर असते ना, म्हणून सॉफ्ट सिग्नल विचारायचंय. असा बॉल लागलाय की नाही चेक करायचंय. सॉफ्ट सिग्नल काय? ओके सॉफ्ट सिग्नल नोट आउट. अंपायर्स कॉल नुसार नोट आउट. जसा साली आणि मेवणीचा उल्लेख केला ना तसं प्रेक्षक वर्गाच्या सुंदर एक स्माइल दिसली. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 30. 1 चेंडू आणि 30 धावा. खोलवा टप्प्याचा चेंडू आणि थ्रो. आता बघा जसा उल्लेख केला मेवणीचा तसा चांगला थ्रो कलेक्ट केला. आता नजर सुद्धा साफ केली आहे म्हणजे मेवणीला नक्की बघायचं असतं. 2 चेंडू 31 रन ऑन बोर्ड. सुरेख वेगवान गोलंदाजी जलद गतीने हातावतोय हा चेंडू. लेग बायचा इशारा पंच करताना आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. 3 चेंडू आणि 32 धावा. आणि पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करताना 4 चेंडू आणि 33 धावा. सुरेख काय गोलंदाजी सूरज याची. मी त्या दिवशी सुद्धा उल्लेख केला होता की रात्री सूरज खूप चमकतो. रात को ये सूरज नाम का चांद निकलता है. कमान डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये आलाय विनीत. सुरेख चांगला चेंडू हाताला. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली 34 रन ऑन बोर्ड. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐका एक बैलगाडा शर्यतलं नावाजलेलं गाणं कमॉन डीजे.
धावसंख्या धावून पोहोचले 34. शेवटचं हे षटक. वेदांत अजूनही सज्ज आहे. चांगला डोनी चांगला चेंडू खेळला हलक्या धावसंख्या धावून पोहोचलेली आहे ती 35. ओमसाई मनवेवाडा संघ कुठेतरी आता एक मागडा अवमानाच्या मागे जाताना दिसणार आहे. 35 धावा झालेल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाऊन सरळ झाला पिवळा पडद्याला. कमॉन डीजे. हलक्या त्यांनी खेळला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचते ती 3 चेंडू आणि 36 धावा. विनीतला अजून येणाऱ्या शेवटच्या सकाळी 3 चेंडू. मोठे फटके खेळेल का? चौकारांची आतिषबाजी दिसेल का या 3 चेंडूवरती? ओमसाई मनवेलपाडा या 3 चेंडूवरती फक्त 3 सिंगलनी थांबवेल. आणि आणि काय घडले? बॉल लागलाय का? नाही 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 नाही. धावसंख्या 37. आणि पंच वाईटचा इशारा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून पोचलेली आहे 38 रन ऑन बोर्ड. 4 चेंडू 38 धावा. आणि आता काय घडले? पुन्हा एकदा पंच वाईटचा इशारा करून दाखवताना आणि यष्टीरक्षक आहे. बॅटचा किनारा यष्टीरक्षकाचा सहारा मिळालाय पण बॅटचा किनारा आहे का? पंचा नाही. वाईट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या झालेले 40. हा फटका येतोय मोठा फटका आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चला आदित्य राऊत लगातार 3 चौकारासाठी 1000. रुपेश जाधव यांच्याकडून सुद्धा लगातार 3 चौकारासाठी 500. कोणत्याही खेळाडूने मारले तर 1000 आणि 500. चला गोलंदाजी मारवरती निशांत. धावसंख्येचा विचार करायचा 45. एक मोठं आव्हान आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू श्री गणेश सावत ओमसाई मनवेलपाडा 4 धावांनी. कमांड डीजे. चला लगातार 3 चौकार. सुधाकर गावडे यांच्याकडून सुद्धा 500.
संजय जाधव यांच्याकडून सुद्धा लगातार 3 चौकार. 500. आदित्य राऊत लगातार 3 चौकार. राजा रुपेश जाधव सॉरी समाशवी नाव घेण्यात चुकी झाली असेल तर मोठा वर्ग घेण्याचा प्रयत्न आणि शशांक एकेरी धाव. धावसंख्येत भर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 5. दोन चेंडू 5 धावा. फोफो 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 आणि धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू आणि 6 धावा. ओम साई मनवेलपाडा हा एक मोठा संघ आहे. 45 धावा चेस करण्याची क्षमता याही संघात आहे आणि त्याबरोबर विचार केला तर श्री स्पोर्ट संघ 45 डिफेन्स सुद्धा करू शकतात. म्हणजे हा सामना रंगणार आहे. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जायलाच नक्की. मोठा वर्ग केल्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण शशांकचा. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. काय रनिंग दिसली शशांकच्या माध्यमातून. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. हलक्या हाताने खेळला फटका. शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या धावून पोहोचलेली ती 8 रन ऑन बोर्ड. धावसंख्या झालेली ती 8. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावून पोहोचलेली ती 9 रन ऑन बोर्ड. पॉवर प्ले. चला 18-36 मॅच. चला लगातार 3 चौकार. आनंद साळवी यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. लगातार 3 चौकार. आनंद साळवीजी यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. गोलंदाजी मारवती छोटा पॅकेट बडा धमाका अशी ओळख असलेली कुणाल बांबूकडे. दावजीची संधी. पंचांकडे दाद मागितले. पंचांनी दाद फेटाळली. 1 चेंडू आणि 10 धावा. नो चेंडूची सांगता. दावजीची संधी. थ्रो. नो +1 अशा 2 धावा. एक चेंडू 12 धावा. लगातार 3 चौकार. आनंद साळवी यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. आदित्य राऊत यांच्याकडून 1000. रुपेश जाधव 1000. आणि विष्णू काय करतोय. पूर्वी तो स्वप्नात येणार आणि याच्या 4-5 कानफाटीत देणार. पहिल्या बाईस पासून काय चाललंय. एक झेल सोडला. धावसंख्या जाऊन पोहोचली 13. 2 चेंडू 13 धावा. सुंदर सुंदर प्रयत्न पूर्ण होते पण प्रयत्नाची भरावशा नक्की. प्रयत्नाने यश मिळते. आता चेंडू गेला सध्या सीमारेषा पार. कमांड डीजे.
3-17 आणि इथून खतरा कोणासाठी आहे? श्री स्पोर्ट्स का होम साई मनवेलवाडा? बघा या सामन्याचा विचार केला ना तर सामन्यामध्ये अजूनही खूप बरंचसं काही आहे. हा सामना लढणार आहे, दोन्ही संघ लढतील शेवटच्या 16 डबा चेंडू आणि काय करतायत आवजीची संधी डायरेक्ट हिट. पंचांकडे दाद मागितले, पंचांनी दाद फेटाळली. 4 चेंडू आणि 18 धावा. चला 4 चेंडू आणि 18 धावा झालेले आहेत. आणि चुकी करतोय अग पोरी तो सपनात येना आणि या डोच्या 4-5 खानाखाली देना. षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार 5 बॉल. कमॉन डीजे. ना हम कम है जानी, यार की है यारी निभानी. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. यार की है यारी निभानी. थँक यू. धावसंख्या 22. 5 बॉल 22 धावा. चुकी झाली, चुकीचा बंद चेंडू पार झाला, सीमारेषा पार. एमसीसी संघ जेवायला गेला वाटते, दिसत नाही. धावसंख्या 22. कुणालचा शेवटचा चेंडू वर्गस्त. सुरेख गोलंदाजी, एक टप्पा, चांगला डब्बा. षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 रन ऑन बोर्ड. घेऊया एक ब्रेक, ऐकूया एक संगीत. चला या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी या जागेचे जाळा माननीय श्री सौरभ चौधरीजी यांचे सुद्धा आगमन होताना दिसते. धावसंख्या जाऊन बोलले 23. 2 चेंडू 23 धावा. सुरेख पंच निर्धाव चेंडू इशारा करताना. चला गोलंदाजी मारावर गेला ना एक मोठा खेळाडू आहे. तर लगातार 3 चौकार रुपेश जाधव यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. गोलंदाजी मारवायची केला तर जे नेहमी श्री स्पोर्ट्स संघाकडून एक महत्वाचे षटक आता असं सांग. 1 ने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पुतलेली आहे ती 24. 2 चेंडू आणि 24 धावा. समालोचन कक्षाकडून आपण एक लेजेंडरी व्हॉइस ऐकू शकता. पायामध्ये घुसतो, बरोबर आहे. ओम साई राम संघ 2 चेंडू 24 धावा झालेले आहेत. ओम साई मनवेलपाडा, सॉरी. खोलवा टप्प्याचा चेंडू कुणाल बांबूकडे येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. कसली अपील गेले. टॅब आहे बाबूदा. 3 चेंडू आणि 25 धावा. सुरेख निर्धाव चेंडू सांगतात. ससांगचा विचार केला ना तर सकाळपासून बघू शकता आपण निर्धाव चेंडू खूप टाकला त्यांनी या संघासाठी. षटकचा विचार केला जाता. 5 चेंडू आता. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 26. आता सामन्याला शशांकने कुठेतरी लांब लिहून ठेवायचा प्रयत्न झाला. 7-19. संग्राम आणि ओमकार दोघांना पूर्णपणे शशांकने विचार केला तर बांधून ठेवले. नक्की शशांक नेहमी महत्वाचा षटक का आठवतो दाखवून देताना श्री स्पोर्ट या संघाकडून.
सुरेख गोलंदाजी. षटकाची समाप्ती. धाव संख्या आता शेवटच्या षटकासाठी ठेवल्यात 6-18 ही मॅच. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया एकदा संगीत. या शेवटच्या षटकात, या अनावारीच्या षटकात पारदर्शी काढले लगातार 3 चौकार. 27 धावा 6-18 मॅच. आनंद साळवी, रुपेश जाधव यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. आदित्य राऊत यांच्याकडून 1000 रुपये आहेत. हे षटक रंगणार आहे. फिरकावून देण्याचा प्रयत्न. आवजीची संधी. काही नका करू. चला चला, ट्रेन जिकडे आहे ना, स्टॉप आहे ना, तिकडे थांबायचं. एकदा रिक्षा निघाली ना तर स्टॉप तुमचा गुपचरपाडा आहे ना, तर गुप्तवडा थांबवा. रामो कंपाऊंडला गेले ना तर आता 5 धावा गेल्या असत्या. या धाव संख्या जाऊन पोहोचते 28. 5-17 मॅच. आता येणाऱ्या 5 चेंडू मध्ये खतरा कोणासाठी असेल? ओम साई मनवीरपाडा का श्रीस्फोट आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करतोय. आता 4-16. 4 चेंडू 16. 4 चेंडूवर 4 चौकार. एक लेजेंडरी व्हॉइस ऐकायला आला मला तिकडून. जयदा आलाय का? आगमन झाले. एक लेजेंडरी खेळाडू आलाय. 4-16 मॅच. ओम साई मनवीरपाडा का श्रीस्फोट मारण्याचा प्रयत्न. कुणाल बांबूकडे सुरेख क्षेत्ररक्षण. टाळ वाजवायच्या सर्व संघाने. चेंडू असा उडवला ना जसं काय बॉम्ब उडवलेला. कमांड डीजे. चला, उल्लेख केलाय ना बायको करा चिकणी आणि मेवणी असे तर चकणी. कोणाची नजर बरोबर आहे. काय झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि मयूर आल्या बाहेर मागे जाताना दिसेल तंबूच्या दिशेने. मयूर कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 4 चेंडू 29 धावा. 2-16 मॅच. त्याला नाही करायची. सुरेख धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या आहे तिथेच आणि निर्धाव चेंडू.